Hello friends, welcome you all on CS Academy channel. I'm back again with the operating system lecture. Okay, so this one is our lecture number 11. In previous video we already saw the features and we started the features of Windows and we covered Windows 98 in previous video and Windows NT. So in this video we will see the features of Linux. This one is a short video but important video. Many exams have these questions and many exams ask you in short note, as a short note. Okay, so let's start our today's video, lecture number 11, features of Linux operating system. Okay, so first feature is Linux is a multi-user operating system with full set of Unix compatible tool. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की युनिक्स अँड लिनक्स दीज आर द टू टाइप्स ऑफ operating systems. Okay, so Linux is a multi-user operating system, means more than one user can use this operating system with full set of Unix compatible tool. Means the tools which are compatible for Unix operating systems, they are also compatible with Linux operating systems. Okay, means the set of tools used by Unix, we can use that tool for Linux also. Unix साठी जे यूज करतो तेच आपण लिनक्स साठी टूल्स यूज करू शकतो, तोच सेट आपण लिनक्स साठी सुद्धा यूज करू शकतो. नेक्स्ट फीचर, लिनक्स रन ऑन वाइड व्हेरायटी ऑफ प्लॅटफॉर्म्स. मीन्स लिनक्स इज अ ओपन सोर्स, लिनक्स इज अ फ्री. ओके, सो लिनक्स रन्स ऑन वाइड व्हेरायटी ऑफ प्लॅटफॉर्म्स. ओके, म्हणजे की वेगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्या कम्प्युटरचे, त्या कम्प्युटरच्या कॉन्फिगरेशन म्हणा किंवा अजून काही असतील कम्प्युटरचे फीचर्स, तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फीचर्सच्या कम्प्युटरवर सुद्धा लिनक्स हा काय होऊ शकतो, रन होऊ शकतो. सो लिनक्स रन ऑन वाइड व्हेरायटी ऑफ प्लॅटफॉर्म्स. ओके, दिस वन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ लिनक्स. ओके, नेक्स्ट वन, इट वॉज डेव्हलप एक्सक्लुझिव्हली ऑन PC आर्किटेक्चर. म्हणजे हा एक्सक्लुझिव्हली म्हणजे प्रामुख्यतः कशाचं आर्किटेक्चर लक्षात घेऊन तयार केलेलं आहे, तर पीसीचं आर्किटेक्चर लक्षात घेऊन लिनक्स तयार केला आहे. म्हणजे तो पीसीसाठीच, पीसी म्हणजे आपला कम्प्युटर. ओके, सो इट वॉज डेव्हलप एक्सक्लुझिव्हली ऑन PC आर्किटेक्चर. म्हणजे आपल्या कम्प्युटरवरच, कम्प्युटरचं जसं आर्किटेक्चर असतं त्या कम्प्युटरवरच ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम बनवलेली आहे. इट प्रोव्हाइड ॲज मच ॲज फंक्शनॅलिटी फ्रॉम लिमिटेड सोर्सेस. म्हणजे लिमिटेड सोर्सेसपासून जास्तीत जास्त प्रकारच्या सर्व्हिसेस ही ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड करते, फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते आणि त्याला रिसोर्सेस जास्त लागत नाही. इट कॅन रन ऑन मशीन हॅविंग द 4 MB ऑफ रॅम. म्हणजे जर आपल्या कम्प्युटरचं कॉन्फिगरेशनसुद्धा कमी असलं, आपल्या कम्प्युटरची रॅम जरी कमी असली, म्हणजे 4 MB सुद्धा रॅम असली, तरी पण आपली लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम त्या कम्प्युटरवर चालू शकते. इट कॅन रन ऑन मशीन हॅविंग द 4 MB रॅम. इट प्रोव्हाइड द ॲज मच ॲज फंक्शनॅलिटी फ्रॉम लिमिटेड सोर्सेस. मीन्स इट रिक्वायर द लिमिटेड सोर्सेस अँड इट गिव्स द मॅक्झिमम फंक्शनॅलिटी बिकॉज इट डज नॉट रिक्वायर द मच मोर रॅम. ओके, it can run on machine having the 4 MB RAM. Okay, so this one is a very important point as per your features of Linux. Okay, so next one, Linux is a free software. As I told you previously, Linux is a free software, Linux is a easy software, Linux runs on wide variety of platforms. Linux is a free software because we don't have to pay for this. Okay, आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही की हे आपल्याला ही ऑपरेटिंग सिस्टम घ्यायची आहे, याचं अपडेट मागवायचं आहे. जसं आपण विंडोजमध्ये बघतो, विंडोजचं आपल्याला लायसन मिळतं, त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पेमेंट करावं लागतं. सो लिनक्ससाठी आपल्याला काहीही कुठल्याही प्रकारचं पैसे पे करावे लागत नाही. सो दिस वन इज अ फ्री सॉफ्टवेअर. लिनक्स इज अ फ्री सॉफ्टवेअर. ओके, नेक्स्ट फीचर आहे फाईल सिस्टम इन युनिक्स ओबे द युनिक्स सिमॅन्टिक्स. So Unix and Linux, these are the two operating system as I told you previously. Okay, so the file system in Linux obey the rules of Unix semantics. म्हणजे जसं आपण युनिक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये जे कोणते रूल असतील फाईल सिस्टमसाठी, जे रूल युनिक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये, सिमॅन्टिक्स म्हणजे काय, रूल्स, रेग्युलेशन्स.
Okay, what is meant by semantics? Semantics means rules and regulation. The rules and regulation followed by Linux are also followed in युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम. ओके, म्हणजे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये फाईल सिस्टमसाठी जे कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तेच रूल्स अँड रेग्युलेशन्स कशासाठी यूज होतात? लिनक्समधल्या फाईल सिस्टमसाठी यूज होतात. ओके, सो युनिक्स अँड लिनक्स बोथ हॅव सेम सिमेंटिक्स फॉर फाईल सिस्टम. नेक्स्ट वन, लिनक्स सपोर्ट अ वाईड बेस ॲप्लिकेशन. लिनक्स सपोर्ट वाईड बेस ॲप्लिकेशन म्हणजे इंटरनेटशी कनेक्टेड जे कोणते ॲप्लिकेशन्स असतील. वाईड बेस मीन्स इंटरनेटशी कनेक्टेड असणारे है ना बेस ॲप्लिकेशन्स त्याला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम काय करते? सपोर्ट करते. नेक्स्ट, लिनक्स प्रेझेंट स्टँडर्ड इंटरफेस टू बोथ द प्रोग्रामर अँड युजर. म्हणजे हा काय करतो? एक स्टँडर्ड इंटरफेस म्हणजे आपल्याला जे कम्प्युटरवर दिसतं, जसं आपल्याला आपले स्क्रीन ओपन झाल्यावर जे काही आपल्याला दिसतं, एखादं ॲप्लिकेशन ओपन केल्यावर आपल्याला जे कोणता युजर इंटरफेस दिसतो त्याला म्हणतात इंटरफेस. जो कोणता पेज दिसतो त्याला म्हणतात इंटरफेस. जे आपल्याला दिसतं कम्प्युटरवर त्याला म्हणतात इंटरफेस. ओके, सो लिनक्स काय करतो? एक स्टँडर्ड इंटरफेस प्रोव्हाइड करतो. कोणाला? प्रोग्रामरलासुद्धा आणि युजरलासुद्धा. म्हणजे त्यांच्या जसं प्रोग्रामरला जे काही पाहिजे तर त्यांच्यानुसार तो इंटरफेस प्रोव्हाइड करेल. युजरला काय पाहिजे त्यांच्यानुसार तो एक स्टँडर्ड इंटरफेस प्रोव्हाइड करतो. सो लिनक्स प्रेझेंट्स अ स्टँडर्ड इंटरफेस टू बोथ प्रोग्रामर अँड युजर. क्लिअर? ओके, सो दीज आर सम फीचर्स ऑफ लिनक्स. दिस वन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी तुम्हाला अजून सांगणार होते की हा जो क्वेश्चन आहे हा जुलै 2017मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, 15मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे आणि मॅक्झिमम वेळेस 2002मध्ये मार्चच्या एक्झाममध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे. मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये मॅक्झिमम पेपर्समध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. किंवा असं विचारू शकतात द फीचर्स ऑफ विंडोज 98 अँड लिनक्स. फीचर्स ऑफ लिनक्स अँड विंडोज 90. सो मी आत्तापर्यंतचे 3 लेक्चर आहे, हा तिसरा लेक्चर आहे आपण फीचर्सबद्दलचा. तर हा पण लेक्चर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ऑपरेटिंग सिस्टममध्ये आत्तापर्यंत जे लेक्चर्स आहे ते पूर्ण लेक्चर तुम्हाला गुड मार्क्स कवर करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो तुम्ही ते पूर्ण लेक्चर्स फॉलो करा. ओके, आणि तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना हे कम्प्युटर सायन्स 12वीचं जे आहे ते तुम्हाला कळेल आणि स्टडीसाठी तुम्हाला ते इझी होईल. आणि काही डिफिकल्टी असली तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. लेट मी नो इन कमेंट सेक्शन. ओके, सो thank you so much for watching this video. We will catch you in next video. Please subscribe our channel and hit the bell icon.